स्त्रियांच्या विषयीच्या भूमिका आपल्याला माहित आहेत. शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला. जिंजीसारखा प्रचंड त्यावेळेला जगविख्यात किल्ला जिंकून घेतला. फार मोठा विजय होता. दक्षिणेचं जे राज्य आहे ते स्वराज्यापेक्षा मोठं राज्य शिवाजी महाराजांनी जिंकून घेतलेलं होतं. स्वराज्यापेक्षा जास्त महसूल देणारं ते राज्य होतं. समृद्ध प्रदेश शिवाजी महाराजांच्या हातात आलेला होता. आणि असं झाल्यानंतर महाराज ज्या वेळेला परतीचा प्रवास करत होते त्यावेळेला आत्ताच्या कर्नाटक जवळ, कर्नाटकमध्ये धारवाड नावाचं एक गाव आहे आणि त्या गावाच्या शेजारी यादवाड म्हणून एक गाव आहे बघा. आणि त्याच्याच बरोबर थोड्याशा अंतरावर बेलवडी नावाचं गाव आहे. तर त्या बेलवडी नावाचं जे गाव आहे त्याच्यामध्ये यशप्रभू देसाई आणि त्याची पत्नी मल्लवा देसाई या दोन ते जे काय आहेत ते सत्ताधीश तिथं होते, पती पत्नी. लहानशी गडी होती. ती गडी जिंकून घ्यायचा आदेश महाराजांनी आपल्या सकोजी गायकवाड नावाचा महाराजांचा एक सेनापती होता जो त्यांच्या पत्नीचा भाऊ सुद्धा होता, यांना दिली. आणि महाराज पुढं पन्हाळगडाच्या दिशेनं निघाले. सकोजी गाय तो जो शूरवीर जो होता यशप्रभू, खरं तर मराठ्यांचा शत्रू, तो मारला गेला लढाईत. पण त्याची पत्नी सुद्धा सवाई शूरवीर होती. त्यांना हा शिवाजी राजा की जो अजिंक्य आहे, ज्याचा दरारा, ज्याला सगळे मोगल घाबरतात, आदिलशाही घाबरते, कुतुबशाही घाबरते, सगळे शत्रू घाबरतात, अशा शिवाजी राजाच्या सैन्यासंगतीनं लढाई दिली. तर सकोजी गायकवाडला असं वाटलं की आता आपण हे लगेच जिंकून घेऊ. पण त्यानं मल्लवानं स्वतःच्या त्याच्या ज्या काय हे होते किल्ल्यातल्या कोठातल्या ज्या काही स्त्रिया होत्या त्यांना सुद्धा पुरुष वेशधारी, त्यांना पुरुषांचे वेश घालायला लावले, त्यांना बरोबर घेतला आणि मराठ्यांसंग लढाई दिली. खूप दिवस झाल्यानंतर महाराजांच्याकडे महाराजांचं हेर खातं खूप स्ट्रॉंग होतं. आपल्याला माहित आहे सगळ्यात जास्त पैसे, पाण्यासारखा पैसा महाराज हेरांच्यावर खर्च करायचे. अनेक उदाहरणं आहेत. रॉबर्ट डी जॉगर नावाचा एक डचच व्यक्ती आहे, त्याने एक महाराजांचं लिहिलंय. ते भाईच्या एका अंकात सुद्धा त्याचं वर्णन छापले. महाराज दक्षिण दिग्विजयावर गेल्यानंतर महाराजांचं त्यानं वर्णन केलंय. महाराज तंबूत बसलेत लहानशे आणि मग थोडं काही झालं की तो भेटायला गेला होता महाराजांना, वकील आहे तो. थोडा वेळ झाल्यानंतर हेर येतात महाराजांच्या कानात काय तर सांगतात. असं त्यानं बघून ठेवलं आहे आणि त्यानं हेरांचं वर्णन महाराजांच्या करून ठेवलं थोडं, की महाराज कसे हेर खात्याला पैसे खर्च करतात. हे थोडंसं आपल्याला त्यानं समजतं. महाराजांना समजलं की ही लहानशी गडी तिचा मुख्य मारला गेल्यानंतर सुद्धा सकोजीला जिंकता येत नाही, आपल्या सैन्याला जिंकता येत नाही म्हटल्यानंतर महाराज परत यायला लागले. आणि ही बातमी सकोजीला समजल्यानंतर त्यांनी त्वेषानं हल्ला केला आणि ती गडी जिंकून घेतली आणि मल्लवाला कैद केलं. कैद केल्यानंतर सकोजीनं तिच्यासंग गैरवर्तन केलं. महाराज परत आले, त्या बेलवडीच्या जवळ आले आणि महाराजांना समजलं की आपल्या शूर सरदारानं ही गडी जिंकून घेतली. पण त्याच वेळा त्यांना हेही समजलं की याच शूर सरदाराने मल्लवा देसाईचा अपमान केला, तिच्यासंग गैरवर्तणूक केली. महाराजांनी तिथल्या तिथं ज्यानं तो विजय मिळवला होता त्या सेनापतीला खरं तर बक्षीस द्यायचं होतं, पण त्यानं शत्रूच्या स्त्री संग गैरवर्तन केलं. काय गैरवर्तन केलं आपल्याला माहित नाही. कदाचित ते गैरवर्तन इतकं टोकाचं होतं की महाराजांनी सकोजी गायकवाडला कैद केलं, त्याचे डोळे काढले आणि पन्हाळगडावर अदबखान्यात ठेवलं, म्हणजे कैदखान्यात ठेवलं. एवढं करून महाराज थांबले नाहीत, तर महाराजांनी
त्या मल्लवा जी काही शूरपणे लढलेली होती तिला स्वतःची बहीण मानलं, तिला सावित्रीबाई नावाचा किताब दिला, तिचं राज्य तिला परत दिलं, तिच्या मुलाला घेऊन स्वतः ते मांडीवर बसले, त्याला दूध भातासाठी ते राज्य तिने दिलं. शत्रू जिचा पती आपल्या सैन्याकडनं मारला गेलाय आणि आपल्या सैन्याला जिनं झुंजवलंय, अशा शत्रूच्या स्त्रीचा महाराजांनी तिचं राज्य लहानसं का असे ना, तिची ती लहानशी गडी होती, छोटंसं संस्थान होतं, ते परत दिलं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की शिवाजी महाराजांचा आज लाखो पुतळे निर्माण झाले. जगातला पहिला पुतळा हा त्या सावित्रीबाई मल्लवा देसाईने उभा केलाय आणि तो आजही आहे. तो आजही धारवाडच्या अलीकडं 3-4 किलोमीटरवर, म्हणजे धारवाडच्या दिशेनं, कोल्हापूरहून धारवाडच्या दिशेनं जाताना 3-4 किलोमीटरवर एक फाटा फुटलाय. तो फाटा यादवाड नावाच्या गावात जातो. तिथं एका महिलेनं या महान योद्ध्याचं दगडामध्ये कोरून घेतलेलं शिल्प तिथं अजून सुद्धा आहे. ते जतन करून तिथं ठेवलेलं आहे. हे शिवाजी महाराज आहेत. शिवाजी महाराजांची महानता ही यामध्ये आहे. हे आपण समजून घेतले पाहिजेत. अशी मी सांगितलं की शिवाजी महाराजांचं आपण आता करणार, काळ झाला की माणूस गेला की मग ते इतिहास सगळा बघतो आपण आणि ते वर्णन आपण करून ठेवतो. त्याचं माणूस गेला की त्याचं महानता चढवली जाते. आपल्या तर भारतात ती पद्धत आहे की माणूस आहे तोपर्यंत त्याला महान समजलं जात नाही. पण शिवाजी महाराजांच्या समकालीन असणाऱ्या व्यक्तींनी शिवाजी महाराजांच्या बद्दल काय म्हटलं? स्वकीयांनी नाही, स्वकीय तर स्तुती करणारच, परकीयांनी काय म्हटलं हे खूप महत्वाचं आहे. त्यातले 2-3 मी इतिहास असल्यामुळं पाठांतर जरा कमी आहे, पण काही गोष्टी मुद्दाम म्हणून मी तुम्हाला वाचून दाखवतो की महाराजांचं सगळ्यात चांगलं वर्णन कुणी केलंय माहिती आहे का? की शिवाजी महाराजांचं सगळ्यात चांगलं वर्णन प्रोफेसर बाळकृष्णनी केलंय. आता हे बाळकृष्ण सुद्धा मला वाटत नाही की या सभागृहात बसलेल्या हाताच्या बोटावर मोजणाऱ्या व्यक्ती सोडल्या तर कुणाला माहीत असतील. खरं तर त्यांचे सगळे खंड मी 4 आणायला पाहिजे होते, पण मी गडबडीत आणले, माझ्या कामाचं होतं तेवढंच. मी हे शिवाजी विद्यापीठाने या बाळकृष्णांचं जे पुस्तक आहे 4 खंडामध्ये आहे, ते इंग्लिशमध्ये आहे. खरं तर इंग्लिशमध्येच आपण ते वाचायला सुद्धा पाहिजे, पण इंग्लिश आपण वाचत नाही. पण इंग्लिशमध्ये लिहिलंय म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटेल की बाळकृष्ण कोणतर नॉर्थमधले आहेत किंवा साऊथमधले आहेत आणि मग त्यांनी लिहिलं. तर ते बाळकृष्ण हे कोल्हापुरातच होते. 1900 ते खरं तर त्यांचा जन्म आत्ताच्या पाकिस्तानमधल्या पेशावरचा आहे, मुलतानमधला, मुलतान पंजाबमधले. ते आर्य समाजिष्ट होते. लंडनला गेले, तिथं त्यांनी इकॉनॉमिक्समध्ये PhD प्राप्त केलेली आहे त्यावेळेला लंडन विद्यापीठाचे. आणि शाहू महाराज जे आहेत कोल्हापूरचे, राजर्षी शाहू महाराज, यांना राजाराम कॉलेजमध्ये एक सक्षम व्यक्ती, ते चालवणारा राजाराम कॉलेज चालणं प्राचार्य पाहिजे होता, म्हणून त्यांनी त्यांना बोलवून घेतलं. शाहू महाराजांचं निधन झालं आणि आठवड्यात ते कोल्हापुरात आले. अशा या बाळकृष्णनी आतापर्यंतचं सगळ्यात मोठं, सगळ्यात सुंदर, सगळ्यात विस्तृत चरित्र लिहिलंय. किती जणांनी वाचलंय? वाचला असेल तर हात वर करा. कोण आहे का इथं वाचलेलं? कोण? सगळ्यात चांगलं चरित्र कुठलं असेल? शिवचरित्र. आजपर्यंत काही चुका आहेत त्यांच्या. शेवटी ते लिहिलं 1940ला, ते पूर्ण झालं. 1936ला त्याचा पहिला खंड आला आणि त्यांना जी त्यावेळेची संदर्भ साधनं मिळाली त्याच्यानुसार एक 4-5 मांडणीमध्ये त्यांच्या दोष आहेत. 4-5 हे जे काय प्रमेय आहेत ते त्यांची चुकलेत, पण बाकीचं सगळं जे शिवचरित्र आहे ते ह्या महान राजाला न्याय देणारं चरित्र आहे. संभाजी महाराजांच्या बद्दल सुद्धा काही मतं यांची चुकीची आहेत, कारण त्यावेळेला तो प्रभावच तसा होता. त्या राजसन्यास नाटकाचा प्रभाव होता, अशा चुकीच्या नाटकांचा सगळा प्रभाव होता.
पण शिवाजी महाराजांना महान म्हणणारा आज सुद्धा बघा, शिवाजी अँड हिज टाइम्स पुस्तकांची नावं काय आहेत इंग्लिशमध्ये आल्यानंतर, पण ह्यांनी जे शिवचरित्र लिहिलं त्यांनी स्वतःच्या या 4 खंडामधल्या ग्रंथाचं नाव शिवाजी द ग्रेट ठेवलंय, कारण शिवाजी महाराजांची महानता ओळखणारा हा इतिहासकार आहे. शिवाजी महाराज हे भारतीय आरमाराचे जनक होते, फादर ऑफ इंडियन नेव्ही हे या राजानं सांगितलंय, म्हणजे ह्या बाळकृष्णांनी सांगितलंय आपल्याला पहिल्यांदा. त्याच्या अगोदर कुणी सांगितलंच नाही की फादर ऑफ इंडियन नेव्ही आहेत म्हणून. भारतीय आरमाराचे जनक आहेत शिवाजीराजे. ह्या चरित्रामध्ये हे आपण वाचत नाही. बरं, हे कधी निर्माण झालं? मी सांगितलं 1936ला याचा पहिला खंड निघाला आणि 1940ला बाळकृष्णांचं निधन झालं आणि त्यानंतर याचा शेवटचा खंड निघाला, म्हणजे 4था खंड निघाला. पण आपले इतिहासकार किंवा आपले कादंबरीकार सुद्धा इतिहासाचा अभ्यास, म्हणजे कादंबरी लिहिताना इतिहासाचा थोडा अभ्यास करावा लागतो. हे चरित्र वाचणार कधी? 1650 पानाचं चरित्र आहे. हे जर चरित्र वाचलं असतं तर जिजाऊंची बदनामी झाली नसती. हे जर चरित्र वाचलं असतं तर शिवाजी महाराजांच्या डोक्यावर गुरु म्हणून कुठला लंगोटीधारी तो बसला नसता. शिवाजी महाराजांचं शिक्षक म्हणून एक साधा यत्किंचित कारकून झाला नसता, कारण या चरित्राचा पहिला खंड शहाजी महाराजांच्यावर आहे. आणि याच बाळकृष्णांनी सांगितले, याच चरित्रामध्ये त्यांनी सांगितले की जिजामाता या शिवरायांच्या फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड आहेत. अगोदरच सांगून ठेवलंय, आपण वाचतच नाही. आपल्याला नुसत्या कादंबऱ्या पाहिजेत, ललित लेखन पाहिजे, कारण ते परत मनोरंजन होतं, त्याच्यातून सिनेमातून मनोरंजन होतं. आणि त्यामुळं आपला जो इतिहास आहे, मला वाटतं की वेळ झाली व्याख्यानाची. आम्ही प्रश्न उत्तर घेऊ आपण, मी थोडंसं बोलतो. तर आपला जो इतिहास आहे तो आपण अशा ग्रंथातून वाचला पाहिजे ज्याला, बरं ह्यानी काय स्वतःच्या मनाचं लिहिलंय काय? 1650 पानं स्वतःच्या मनाची लिहिलेत का? नुसती अशी शब्दाचे फुलोरे घेऊन वर्णन केलेत का? तर प्रत्येक ओळीला फुटनोट टाकले, त्यांनी रेफरन्स दिले, जे मी हे कुठनं घेतलं. ठीक आहे, प्रत्येक ओळीला फुटनोट्स त्यांनी दिले. जे मुद्दाम म्हणून मी तुम्हाला सांगतोय, हे अगोदरच झालं आहे, हे नव्यानं काय करायची गरज नाही आहे, अभ्यास अगोदरच झालेला आहे. ही अशी व्यक्तिमत्व आहे की पोर्तुगीज साधना आपण वापरलेली होती, डचांची साधना आपण वापरलीच नाही. बाहेर परदेशी लोकांनी जे काय लिहून ठेवलं आहे ते या व्यक्तीनं पहिल्यांदा लोकांसमोर आणलं. त्याच्या अगोदर थोडेसे उपक्रम झालेले होते, इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी वगैरे, यांच्याच कालावधीत ते सगळं झालं होतं. पण यांनी ती भाषांतर, त्यावेळेला ती डच येणारा पाहिजे, फ्रेंच येणारा पाहिजे, स्पेनची भाषा आहे ती वेगळी, ती येणारा व्यक्तिमत्व पाहिजे ते. आणि त्यावेळेच्या तिकडच्या विद्वानांशी संपर्क करून, इंग्लंडमध्ये असल्यामुळे सगळ्यांशी संपर्क झालेला होता, त्यांच्याशी संपर्क करून ते ती पत्रत्र मिळवलीतच, पण तिची भाषांतर करून घेतली आणि ती पहिल्यांदा छापली. आणि शिवाकाशीद आपल्याला सगळ्यांना पात्र माहीत असतं, शिवाकाशीदांचा पहिला पुरावा यांनीच दिला. ते वेंगुर्ल्याच्या एका व्यापाऱ्याला कोल्हापुरातल्या सिद्धी जोहारच्या छावणीमधनं पत्र गेलं आणि त्याच्यातून मग ते शिवाजी महाराज कसे निसटले त्याचं वर्णन आहे. आणि त्याच्यामध्ये मग ते शिवाकाशीदांचं नाव आहे, म्हणजे शिवाजीचा शिवाजी नावाचा नाभिक असा तो शब्द आहे. त्यात काशीद नाव नाही, ते आपण नंतर जोडलं त्यांना. पण हे सांगितलं, हे कागदपत्रातून समजतंय आपल्याला, हे आपण वाचलं पाहिजे. आणि असे शिवाजी महाराज सुद्धा आपण बघितले पाहिजे. आणखी एक शिवाजी महाराजांची गोष्ट तुम्हाला सांगतो. आजच सकाळी आम्ही नगरचा किल्ला पुन्हा एकदा बघायला गेलो.
गेल्या गेल्या मास्टरजी म्हटले की या किल्ल्याच्या बुरुजाच्या ती कथा आहे ना, तो ससा उलटा कुत्र्यावर उलटला आणि मग त्यानं किल्ला बांधायचं ठरवलं निजामशहानं, हुसेन निजामशाह. मग मास्टरजी म्हटले लगेच त्यांच्या लक्षात लगेच आलं की या बुरुजाच्या पायात त्यावेळेला त्या दलित समाजाची, महार समाजाची व्यक्ती पुरले म्हणून. हाय, ते वास्तव आहे. पुरंदरच्या बुरुजांच्या पायात आहे. माणसाला जिवंत पुरत होतीय. अनेक किल्ल्यांच्या बुरुजांच्या पायाखाली माणसं जिवंत पुरलेली आहेत. नगरचं तर तुमच्या समोरचं उदाहरण आहे, कागदपत्र आहेत, पुरंदरचं आहे. अनेक किल्ल्यांची मला माहिती आहेत. आमच्या कोट कोल्हापूरचं उदाहरण आहे, ते शिवकाळ नंतरचं आहे. पन्हागडावरच्या बाले किल्ल्याचं उदाहरण आहे, तिथले ती गरोदर तेलीनबाई तिथं पुरले. नंतर ते आपल्याच माणसांनी पुरले. नंतर छत्रपतींच्या करवीर जिजाबाईंच्या काळातली घटना आहे, सनद आहे त्याची. पण शिवाजी महाराजांना गडपती म्हटलं जातं, द लास्ट फोर्ट आर्किटेक्ट म्हटलं जातं. सगळ्यात जास्त दुर्ग कोणी बांधले असेल तर शिवाजी महाराजांनी बांधले. पण शिवाजी महाराजांनी अशी आघोरी कृत्य केली असा एकही संदर्भ आपल्याकडे उपलब्ध नाही. म्हणजे ती प्रथा असताना ती सांभाळली नाही त्यांनी. ही मानवता आहे. हे म्हणजे जसं दुर्गाचं स्थापत्य आपण अभ्यासलं पाहिजे, तसं त्यावेळेला काय होत होतं आणि महाराजांनी काय केलं नाही ते सुद्धा अभ्यासलं पाहिजे. विनाकारण माणसं मारायची. तुम्हाला माहित आहे, सगळ्यांना माहित असतं, वसईचा जो किल्ला पोर्तुगीजांच्याकडनं चिमाजी अप्पानं जिंकून घेतला, माहिती आहे बघा. खूप कौतुक केलं जातं त्या वसईच्या किल्ल्याच्या समोर तो किल्ला जिंकून घेतला म्हणून तिथं चिमाजी अप्पाचा पुतळा सुद्धा आज बसवलाय आपण. पण तो किल्ला जिंकून घेण्यासाठी या चिमाजी अप्पानं किती सैन्य मारलं ह्याचा अभ्यास केला आपण. वसईची मोहीम नावाचं पुस्तक आहे, बघा. जरासं इकडे तिकडे आकडा होईल, पण साधारण 32,000 माणसं त्या ठिकाणी मारली. 32,000 माणसं. कुणाची? स्वतःच सैन्य. आकडा जरा चेक करावा लागेल, पण साधारण तेवढंच आहे. पण महाराजांचं दुसरं एक विरोधी उदाहरण तुम्हाला सांगतो की 1666 मिर्झा राजा जयसिंग बरोबर तह झाला पुरंदरचा. आणि त्या तहानुसार शिवाजी महाराजांनी मिर्झा राजानं मिळून विजापूरवर आक्रमण करायचं होतं. तर या विजापूरवर आक्रमण करताना पहिल्यांदा महाराजांनी सांगितलं की मी पन्हागडचा दुर्ग मी जिंकून घेतो, कारण महाराजांनी अगोदर जिंकलेला पण तो नंतर त्यांना सिद्धी-जोहरच्या वेड्यानंतर परत द्यावा लागला आदिलशहाला. महाराजांनी स्वतः त्या किल्ल्यावर हल्ला केला. अचानक सरप्राईज अटॅक होता. दोन्ही बाजूने अटॅक करायचा होता. महाराजांनी अटॅक केला, पण दुसऱ्या बाजूनं नेताजी आला नाही, त्याने अटॅक केला नाही आणि किल्लेदार सावध होता. त्या किल्लेदारानं महाराजांचा हा जो काय हल्ला आहे तो मारून काढला. साधारण 1000च्या आसपास महाराजांची माणसं मारली गेली. महाराजांना हा किती मोठा धक्का बसला बघा. महाराजांनी तत्क्षणी त्याच वेळेला ते हिरेला पेटले नाहीत की शिवाजी आहे, मी किल्ला जिंकायला आलो आणि 1000 माणसं गेली तर काय काय होतं, बेहत्तर जाऊ देत, आपल्याकडं अजून हजारो माणसं आहेत, हजारो मावळे आहेत, मारायला तयार आहेत. महाराजांनी खरं तसं केलं नाही. महाराजांनी माघार घेतली. आणि ज्याच्यामुळे ही घटना घडली, ज्याच्या निग्लिजन्समुळं, स्वतःचा सेनापती अडचणीतला आहे स्वराज्य, नेतोजी पालकर, त्याला त्यांनी सेनापती पदावरून दूर केलं. त्यावेळेला तो समयास का पावला नाही म्हणून दूर केले. हे शिवाजी महाराज आहेत. एका बाजूला एक किल्ला घेण्यासाठी तुम्ही हजारो माणसं खंदकात मारून टाकताय एक प्रकारे, आणि दुसऱ्या बाजूला आपली माणसं मेली आणि म्हणून ते सेनापतीला दूर करतात. आणि त्याला खरं तर नेतोजी सारख्या सेनापतीची गरज होती स्वराज्याला.
अडचणीत होतं. महाराजांचं सगळंच राज्य गेलेलं होतं. 12 किल्ले फक्त राहिलेले होते. 23-24 किल्ले मोगलांना द्यायला लागलेले होते. अत्यंत अडचणीत. कधीच महाराज स्वतःच्या त्यांच्या आयुष्यामध्ये एवढ्या अडचणीत आले नव्हते, तेवढ्या अडचणीत होते. सगळं कमावलेलं, 15-20 वर्ष जे कष्ट करून शेकडो मावळ्यांच्या आहुती देऊन जीवावरच्या संकटातून जे स्वराज्य कमावले ते सगळं गेलं होतं. आणि अशा वेळेला महाराज स्वतःचे मावळे ज्या वेळेला धारातीर्थी पडतात त्यावेळेला सेनापतीनं चूक केली म्हणून त्याला कामावरून काढून टाकतात. हे शिवाजी महाराज आहेत. हे सुद्धा आपण समजून घेतले पाहिजे. हे आपण कादंबरीतून नाही समजून घेऊ शकत, सिनेमातून तर हे दाखवणारच नाहीत. दाखवलं तर थोडंसं त्याच्यात काहीतरी अंश दाखवतील. आणि ही जी मानवता आहे, शिवचरित्रातली मानवता, योद्ध्याची मानवता, बघा तुम्ही जगातल्या इतिहासाचा अभ्यास करा, सगळ्या सेनापतींचा करा. मग त्या चंगेज खान पासून ते अनेक ज्युलियस सीझर पर्यंत अनेक महान सम्राट होऊन गेले, अलेक्झांडर होऊन गेला. त्यांच्या सगळ्याचा इतिहास, प्रचंड मनुष्य संहार केला त्या व्यक्तीने. ते सम्राट झाले, त्यांनी प्रदेश जिंकले, इतिहासात नाव करून ठेवलं. पण हा एक असा राजा आहे की ज्यानं स्वतःच्या सगळ्या माणसांची काळजी घेतली. आणखी एक उदाहरण पुरंदरचंच. पुरंदरच्या तहानंतर महाराज आग्र्याला गेले. साधारण 600 बॉडीगार्ड्स घेऊन गेले होते, 600 माणसं घेऊन गेले होते. स्वतः कैदेत पडल्यानंतर महाराजांनी युद्धनीती म्हणून असेल किंवा आणि काय असेल, स्वतःच्या सैनिकांना परत जाण्यासाठी दस्तक मिळवून दिलेली होती. महाराज ज्या वेळेला परत आले 4 महिन्यानंतर, काही मिथकं असतात 22 दिवसात आले वगैरे वगैरे, तसं काय नाही आहे. महाराज 4 महिन्यानंतर 17 ऑगस्टला निघाले. ते 4 महिन्यानंतर म्हणजे 21 नोव्हेंबरला महाराज दिल्लीवरून इथं आले. पण तेवढ्या सगळ्यामध्ये 600 जण गेलेली होती. औरंगजेबाच्या कैदेत पडून कितीतरी जण मरायला पाहिजे होते. 4-5 जणच सापडली. ती सुद्धा महाराजांनी सोडवून आणलं. ही जी महाराजांची युद्धनीती म्हणा, ही मानवता म्हणा, ही आपण समजून घेतली पाहिजे. एकही माणूस जाया नाही जाऊन दिला. ही महाराजांचं एक महत्वाचं अंग आहे, त्यांच्या इतिहासातलं एक महत्वाचं अंग आहे. स्त्रियांविषयीचं आज आपण श्रद्धांजली वाहिली. शत्रूच्या स्त्रियांचा बहुमान करणं ही प्राचीन काळापासून ते मध्ययुगापर्यंतची रीतच नव्हती. दुसऱ्या महायुद्धानंतर सुद्धा तुम्हाला माहित आहे, हे दोस्त राष्ट्रांनी जर्मन ज्या वेळेला जिंकलं त्यानंतर जर्मनमधल्या महिलांची काय अवस्था केली बघू शकता. डॉक्युमेंटरीज आहेत त्याच्यावर. हे आत्ताच 50-60 वर्ष 70 वर्षापूर्वीचं दुसरं महायुद्ध. पण त्यावेळेला शत्रूच्या स्त्रियांचा सन्मान करणं ही गोष्ट महाराजांनी आपल्याला शिकवली. ही शिवचरित्राची शिकवण आहे. आजच्या घडीला काय तेच आपल्याला जे काय घ्यायचे आहेत शिवचरित्रातनं, त्यामध्ये ती एक महत्वाची गोष्ट आहे की आपण तो सन्मान, शत्रूच्या स्त्रियांचा सन्मान, आपल्या तर करेनच आपण, आपल्या आईचा, बहिणीचा, आपल्या नातेवाईकांच्या स्त्रियांचा, शत्रूच्या स्त्रियांचा सन्मान करणं. आणि मग ज्यांना आता काय जास्त हे नाही, पण ज्यांना आपण स्वातंत्र्यवीर म्हणतो, त्या सावरकर काय म्हणतात की ही शिवाजी महाराजांची सद्गुण विकृती होती म्हणे. अरे ही सगळ्यात मोठी महान, त्याला विकृती म्हणणारा व्यक्तीला आपण डोक्यावर घेऊन बसतो. खरं तर त्यांना ते शिवचरित्रच समजलेलं नव्हतं, हे यातून आपल्याला समजून येत आहे. पण शिवाजी महाराजांचं चरित्र त्यावेळेच्या पोर्तुगीज, इंग्रज, डच यांना समजलेलं होतं. त्यांनी 1-2-3 त्यांची वर्णनं करून ठेवली, ती मी तुम्हाला वाचून दाखवतो. हे बाळकृष्णांनी त्यांची वर्णनं केलेत, ती भाषांतरित केलेत नंतर. स्फूर्तिदाते शिवाजी महाराजांच्या रणचापल्यामुळे मराठी सैनिकांना उडत जाता येत असावे असे म्हटले जाईल.
पक्ष्यांच्या भरारीप्रमाणे मराठा सैनिकांची चपळाई अविश्वसनीय वाटेल इतकी विलक्षण होती. युद्ध कौशल्यात तर महान योद्धा अलेक्झांडर याच्यापेक्षा शिवाजी महाराज काकणभर सरसच होते. ते साक्षात सॅर्टोरियस म्हणावेत आणि शत्रूच्या हातावर तुरी देण्यात हनिबॅलपेक्षा ते कमी नव्हते. पोर्तुगीज लोक शिवाजी महाराजांना भारताचा ॲटेल्ला म्हणायचे. भारताचा हा नूतन ॲटेल्ला म्हणजे चतुर, करारी, शूर आणि कावेजबाज असून तो फक्त बचावात्मक नव्हे तर आक्रमक युद्ध करून शत्रूच्या प्रदेशात लुटालूट जाळपोळ करीत असतं. ही परदेशी लोकांनी केलेली वर्णन आहे. ऑक्झेंडन याने एक शिवाजी महाराजांचं वर्णन केलंय. शरीर हलके फुलके असल्यामुळे तो आकाशात संचार करू शकतो काय असा त्याला प्रश्न आहे. कारण शिवाजी महाराज एकाच वेळेला सुरतेवर छापा टाकताना सुद्धा दिसतात आणि नंतर लगेच ते दुसऱ्या बाजूला गोव्याच्या आघाडीवर सुद्धा दिसत होते शत्रूला. इतकी ती चपलता होती शिवाजी महाराजांच्या मध्ये आणि सैन्यामध्ये. शिवाजीच्या या अद्वितीय पराक्रमामुळे अशी एक वंदता आहे की शिवाजीला पंख आहेत, तो हवेतून उडू शकतो. आणि त्यांना ही वंदता जी होती ती शत्रूला ती आता खरी वाटू लागते. मी त्यांना खरीच वाटायला लागली खरं. इतका महान पराक्रम शिवाजी महाराजांनी केला. खूप आहेत वर्णन. कधी तर तुम्ही हे पुस्तक घ्या, ते वाचा. शिवाजी विद्यापीठानं छापलेलं आहे. मराठीमध्ये छापलं, इंग्लिश आपण वाचत नाही. ते वाघिणीचं दूध म्हणून म्हणतात त्यामुळं वाचत नसेल, आपण प्यायचं नसतं आपल्याला म्हणून. पण इंग्लिश सोपं आहे. प्रोफेसर बाळकृष्णनी हे खरं तर ह्या चरित्राची अनेक गंमत सांगतो की हे चरित्र 40ला झालं. 4ही खंड प्रकाशित झाले, कोल्हापुरात प्रकाशित झाले. त्याच्या हजारो प्रती काढल्या गेल्या. मला तर माहीत नव्हतं, पण 20 वर्षापूर्वी मी असाच शिवाजी महाराजांना शिवाजी शिवाजी सगळीजणं म्हणतात. इतिहासकार तर शिवाजी शिवाजीच म्हणतात सगळे, आत्ताचे सुद्धा, मेहेंदळेंपासून सगळेच. पण शिवाजी महाराजांना ग्रेट म्हणणारा कोण काय तर व्यक्तिमत्व आहे मला समजलं. आणि मी मग त्याच्या शोधात लागलो की पहिला खंड मिळाला मला की शिवाजी महाराजांना ग्रेट कसं काय कोण म्हणू शकते. कारण त्यावेळेला पद्धतच नव्हती शिवाजी महाराजांना ग्रेट म्हणायची, काही वर्षापूर्वीपर्यंत नव्हती. मग ते शोधलं. पण आपलं दुर्दैव की 4ही खंड एकत्रित कुठल्याही लायब्ररीमध्ये मिळाले नाहीत. 2016 नंतर 2016ला हे खंड मी 4ही खंड मिळवले. काही खंड मिळालेले होते, त्याच्यातली पानं सुट्टी झालेली होती, काही पानंच 10 पानं खाल्लेली होती. तुम्हाला माहिती आहे खातात संशोधक. मला रेफरन्स पाहिजे, लायब्ररीत गेलो, कुठं झेरॉक्स काढायचं, हसा लागले बघा. कारण ह्यांना माहिती आहे संशोधक आहेत की कुठं झेरॉक्स काढायला मिळतच नाही, देतच नाही, फाडायचं खिशात घालायचं. अशी अनेक पानं गायब झाली होती. ती सुदैवानं सगळीकडची इकडची तिकडची कोण जुळवली. आणि आम्ही मग परत ते 1650 पानाचं चरित्र, त्याला मी 150 पानांची प्रस्तावना लिहिली. कारण त्यांच्या काही चुका झाल्या करणं गरजेचं होतं आणि मग ते प्रकाशित केलं. आणि मग शिवाजी विद्यापीठानं त्याचं आत्ता मागच्या वर्षी भाषांतर केलं. डॉक्टर जयसिंगराव पवारांनी ते संपादित केलं आणि ते 2000 छापलेलं आहे. आणि खूप कमी किमतीमध्ये ते लोकांना उपलब्ध केलं. तुम्ही ते वाचा, जरूर वाचा. कारण जरी थोड्याशा ह्याच्यामध्ये त्रुटी असल्या तरी सर्वोत्तम शिवचरित्र मला खूप जण विचारतात की कुठला आहे सर्वोत्तम, वाचू काय आता आम्ही शिवाजी महाराजांच्या. कारण हे जर सांगितलं तर तो त्या विचारधारेचा आहे, ह्याचं सांगितलं तर तो त्या विचारधारेचा आहे. आणि अरे मागवा की कोण नाही. तर ते बाळकृष्णांचं चरित्र तुम्ही जरूर वाचा. मला वाटतं आता आपल्याला परत 5:30 वाजलेत आणि प्रश्न उत्तराचा सुद्धा आपल्याला
म्हणजे त्याच्यातून जास्त माहिती मी देऊ शकेन तुम्हाला. तर मी असा ओघवत्या वाणीत बोलणारा वक्ता नाही आहे. माझं काम अभ्यास करणं आणि लोकांच्या समोर सांगणं आहे, मांडणं आहे. आणि लोकांना परत काय होतं की लोकांना कादंबऱ्या वाचायच्या असतात आणि सिरियलमध्ये जसे डायलॉग असतात तसे पल्लेदार डायलॉग फेकावे लागतात. मग लोकांना वाटतं की वा आपण काहीतरी ऐकलं आहे. पण इथनं सभागृहातनं बाहेर गेलं की समजतं अरे काय ऐकलं तेच लक्षात येत नाही त्यांच्या, आपण काय घेऊन गेलो. तसं होऊ नये. आणि मला असं वाटतं की आता आपण तर ते आपण कागदावर लिहून दिले